नमस्कार. मी आहे आत्ता आमच्या घराच्या बॅकयार्डमध्ये आणि आमच्या घराच्या बॅकयार्डमध्ये कुठलेही फिजिकल चेंजेस करायला आम्हाला अलाउड नाही आहे. आमचं स्वतःचं हक्काचं घर आहे, पण तरीही आम्हाला इथे जर काही चेंजेस करायचे असतील तर HOAची परमिशन काढायची असते. तर HOA कोण? होम ओनर्स असोसिएशन. आपल्याकडे कसं बघा, प्रत्येक कम्युनिटीमध्ये ना एक सोसायटी फॉर्म केली जाते. मग त्या सोसायटीचे एक चेअरमन असतात आणि मग त्यांची एक बऱ्याच वेळेस टीमही असते, जे सोसायटीचं मेंटेनन्स बघतात. आपण दर महिन्याला काही पैसे पे करतो. तसंच इथेही होम ओनर्स असोसिएशन असतं. त्यांना आपण दर महिन्याला काही पैसे पे करतो, ज्याच्यामध्ये मेन जी कम्युनिटी असते त्याचं सगळं मेंटेनन्स केलं जातं. जे काही आजूबाजूला तुम्हाला ग्रीनरी दिसते, ग्रास दिसते, रस्ते आहेत, झाडं आहेत, त्याचे लॉन कटिंग असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे कामं असतील, ते सगळे कामं होम ओनर असोसिएशन बघत असतं. पण तुमच्याच घरामध्ये, तुमच्याच बॅकयार्डमध्ये किंवा फ्रंट यार्डमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर मात्र तुम्हाला पहिले त्यांची परमिशन काढावी लागते. आता तुम्हाला हे जे कॉन्क्रीटचा भाग दिसतोय ना, हे आम्ही ज्यावेळेस घर घेतलं त्यावेळेस हे काही नव्हतं. आम्हाला एक छोटंसं मिळालेलं पॅटिओ, पण आम्हाला एक्सटेंड करून हवा होता. तर मी आता एक छोटीशी क्लिप टाकते, म्हणजे तुम्हाला कळेल की पहिले कसं होतं आणि नंतर आम्ही काम करून घेतल्यावर ते कसं झालं. बाय द वे, हे कानातले कलारत्नाचे आहेत. जर तुम्हाला आवडले तर मी त्यांना टॅग करते. तुम्ही त्या पेजवरती जाऊन याची ऑर्डर देऊ शकता. अमेरिकेमध्ये पण अवेलेबल आहेत आणि भारतातही मिळून जातील. सो हे आहे आमच्या घराचं बॅकयार्ड. ठीक आहे. आता तुम्हाला इथे 2 पिलर दिसत असतील. तिथपर्यंतचा जो भाग आहे ना, तो बिल्डरने बांधून दिलेला. पण त्याच्यानंतर आम्ही हे कॉन्क्रीट एक्सटेन्शन करून घेतलं होतं. तर जेव्हा आम्ही घर विकत घेतलं होतं त्यावेळेस आम्हाला एक छोटासा पॅटिओ होता, पण समोरच्या बाजूला कुठलंही कॉन्क्रीट तुम्हाला बघायला मिळणार नाही. प्लॅन आमचा वेगळा आहे इथं सेटअप करण्याचा. सो लेक व्ह्यूसाठी आम्हाला इथं कॉन्क्रीट जरा जास्त हवं होतं. सो आम्ही ते डिसाईड केलं की असं करून घेऊयात, आणि हे करण्यासाठी आम्हाला HOAची परमिशन काढावी लागली. प्रत्येक कम्युनिटीचे नियम वेगवेगळे असू शकतात, पण आमचं घर लेक हाऊस असल्यामुळे आम्हाला थोडे जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत. पण इन जनरल कुठल्याही घराला फ्रंट यार्ड किंवा बॅकयार्डमध्ये जर विजिबल चेंजेस करायचे असतील तर HOAची परमिशन काढणं खूप गरजेचं आहे. आता असे नियम का आहेत त्याच्यामागे पण एक विशेष कारण आहे. प्रत्येक कम्युनिटीमध्ये जी घरं असतात ती एकसारखी दिसावी, त्यांच्यामध्ये फार जास्त डिफरन्स नसावा असं HOAचं म्हणणं असतं. आता तुम्ही विचार करा, प्रत्येक घराने जर आपल्या मनाने फेन्सचा कलर चेंज केला तर ते किती रंगीबेरंगी दिसेल, किती वेगळं वाटेल. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचे फिजिकल चेंजेस करताय त्यावेळेस तुम्हाला कम्युनिटीच्या नियमाप्रमाणेच ते करावे लागते.